नमस्कार. मी ज्येष्ठ तमाशा कलावंत हसन शेख पाटीवाडीकर, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरुण तमाशा. शीघ्र कवी पठ्ठे बापूराव यांचा हा गण आणि या गणाच्या दोन ओळी आज तुमच्यासमोर मांडण्याचं कारण, आपला हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहिरांनी डपावर थाप मारून आमच्या महाराष्ट्रातील तमाम मराठी रसिकांना खडबडून जागं केलं. असा हा पुरोगामी विचारांचा, शाहिरांचा, कलावंतांचा, साधू संतांचा महाराष्ट्र. परंतु आज या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? चार भिंतीच्या आतमध्ये, कला केंद्रावर चार भिंतीच्या आतमध्ये संगीत वारीच्या नावाखाली जो काही कलावंतांनी, मग त्यामध्ये स्त्री कलावंत असतील, पुरुष कलावंत असतील, जो काही लोककलेचा बाजार मांडला आहे आणि त्यामुळे आमच्यासारख्या तमाशा कलावंत असतील, आमच्या तमाशातील काही स्त्री कलावंत असतील, यांच्याकडेही तरुण पिढीचा, ज्येष्ठ नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा झालेला आहे. परंतु मी हल्लीच्या तरुण पिढीला सांगू इच्छितो, थोडंसं 50 वर्षाच्या पाठीमागे जा, आपल्या वडिलांना विचारा, आजोबांना विचारा. मनोरंजनाचं कसलंही साधन नव्हतं त्यावेळेस. आमचा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, यांचं खऱ्या अर्थानं मनोरंजन कुणी केलं असेल तर आम्ही तमाशा कलावंतांनी केलं. वगनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. आणि या वगनाट्यामध्ये नुसता पुरुष कलावंतांचं योगदान नाही, तर स्त्री कलावंतांचं तितकंच मोठं योगदान आहे. सत्यवान सावित्री या वगनाट्यामध्ये स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांची सावित्रीची भूमिका, डोक्यावरचा पदर इंचभरही हलू न देता हातात तलवार घेऊन चमके शिवभाची तलवार हा पवाडा सादर करणाऱ्या कांताबाई सातारकर, अहिल्या उद्धार, अहिल्याची भूमिका करणाऱ्या चंद्राबाई शिरोलीकर, संत तुकाराम या वगनाट्यामध्ये जिजाचं काम करणाऱ्या शांताबाई काळे रोपळेकर, जन्माला ये इंदिरा पुन्हा या वगनाट्यामध्ये इंदिरा गांधींची भूमिका करणाऱ्या अनुराधाजी सविंदनेकर, रायगडची राणी या वगनाट्यामध्ये स्वैरा राणीचं काम करणाऱ्या यमुनाबाई तळेगावकर, महारथी कर्ण या वगनाट्यामध्ये कोणतीचं काम करणाऱ्या सुलोचनाबाई नलोडे, जहरी प्याला या वगनाट्यामध्ये काम करणाऱ्या गंगूबाई कराटकर, अशा एक नाही तर हजारो स्त्री कलावंतांनी आमच्या महाराष्ट्रातील मराठी रसिकांच्या समोर वगनाट्याच्या माध्यमातून मनोरंजन केलं आणि त्यांचं समाज प्रबोधन केलं. आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन आजच्या तमाशाच्या रंगमंचकावर ज्या श्री कलावंत काम करत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगलाताई बनसोडे करवडीकर, मंदाताई खेडकर, अलकाताई खेडकर, शिवकन्या बडे नगरकर, रेखाताई कोरेगावकर, संगीता महाडी पुणेकर, लता लंका पाचेगावकर, सुनंदाताई कोथुरे धुळेकर, अंजली राजे नाशिककर, पल्लवी नाशिककर, अमृता कोपरगावकर, शकुंतला चव्हाण नगरकर, सविता राणी पुणेकर, शिवकन्या संगमनेरकर, अशा अनेक स्त्री कलावंत रंगमंचकावर कसल्याही प्रकारची मानधनाची अपेक्षा न करता, धनाची अपेक्षा न करता आपल्या कलेचं प्रदर्शन महाराष्ट्रातील रसिकांच्या समोर मांडत आहे. मित्रहो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संगीतवारी आणि तमाशा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आमच्याकडे पाहताना तमाशा कलावंत म्हणून पहा, संगीतवारीतील कलावंत म्हणून पाहू नका. आमचा हा मराठी तमाशा पूर्वी पुरोगामी होता, पूर्वीही पारंपरिक होता, आजही पारंपरिक आहे आणि उद्याही पारंपरिकच राहील. फक्त आमच्या महाराष्ट्रातील तमाम मराठी रसिकांना हात जोडून विनंती आहे की आम्हा तमाशा कलेकडे पाहताना प्रेमाने पहा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या सदैव पाठीशी राहू द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.